गुड आफ्टरनून एव्हरीबडी. आज आपण वाणिज्य अध्यापन पद्धतीमधील चांगल्या वाणिज्याच्या पाठ्यपुस्तकाची गुणवैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. शिक्षणाचे उद्देश हे अमूर्त पातळीवर असतात. त्याचे मूर्त रूप स्पष्ट होते अभ्यासक्रमात, परंतु अभ्यासक्रमातही केवळ घटकांची संगतवार रचनाच मांडलेली असते. या घटकांना त्या क्रमानेच व्यक्त स्पष्ट केले जाते पाठ्यपुस्तकात. त्यामुळे माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक स्तरावर पाठ्यपुस्तकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रोफेसर बर्टन याने म्हटले आहे की पाठ्यपुस्तक एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक साधन आहे. द टेक्स्ट बुक इज probably the most important tool in this country. तर HR डगलसच्या मते पाठ्यपुस्तक म्हणजे शिक्षकांनी काय आणि कसे शिकवावयाचे याचा आधारस्तंभ आहे. पाठ्यपुस्तकाचे अंतरंग मध्ये पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगामध्ये काय काय असतं त्याच्यामधला पहिला मुद्दा आहे सब पॉइंट लेखक. लेखक हा वाणिज्य विषयाचे अध्यापन करणारा, वाणिज्य विषयाचे सखोल ज्ञान असणारा, वाणिज्य विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेला तज्ज्ञ व्यक्तीच असावा. त्यानंतरचा मुद्दा भाषा. भाषा हे विचार व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे, परंतु शालेय स्तरावर पुस्तक लिहिताना विद्यार्थ्यांना संकल्पना, तथ्य, नियम, सिद्धांत सहजगत्या समजतील अशा तऱ्हेने भाषेचा वापर करावा. विषयवस्तूची मांडणी क्रमवार व्यवस्थित केलेली असावी. दुर्बोध शब्दांचा वापर न करता विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशीच भाषेची रचना असावी. त्यानंतरचा अंतरंगाचा मुद्दा आहे तिसरा विचार. लेखकाने आपली व्यक्तिगत मते तसेच विचार यांचा प्रभाव पडू न देता जे वाणिज्य विषयातील तथ्य आहे तेच मांडावे. उदाहरणे, दाखले देताना दैनंदिन जीवनातील सर्व परिचित अशाच उदाहरणांचा वा दाखल्यांचा वापर करावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना ते सहज पटेल व समजेल. उदाहरणार्थ, वाणिज्य विषयातील व्यापार हा घटक लिहिताना विद्यार्थ्यांच्या परिचयाच्या व्यापाराची उदाहरणे द्यावीत, म्हणजे कापडाचा व्यापार, धान्य वस्तूंचा व्यापार वगैरे वगैरे. त्यावेळी हिऱ्यांचा व सोन्या चांदीच्या व्यापाराची उदाहरणे देऊ नयेत. पुढचा नंबर आहे रचना. वाणिज्य विषयाची मांडणी करताना समवाय साधावा, म्हणजे इतर विषयांशी परस्पर पूरक असावी. उदाहरणार्थ, बँकिंग स्पष्ट करताना अर्थशास्त्राचाही आधार घ्यावा, तर उद्योगधंदा स्पष्ट करताना भूगोलाशी समवाय साधावा, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये विषयामधील सहसंबंध दृढ होईल. पुढचा मुद्दा आलेख. आराखडे, आकृत्या. शाब्दिक वर्णनापेक्षा प्रत्यक्ष चित्र, आकृती, आलेख
किंवा आराखडा हा संकल्पना स्पष्ट करण्यास मदत करतो. त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी चित्रांचा, आकृत्या, आराखडे व आलेखांचा वापर करावा. तो करताना आकृत्या सुबक, अचूक असाव्यात. चित्रेही रंगीत असल्यास जास्त उत्तम. आराखडे आणि आलेख हे अचूक, काटेकोर असावेत. उदाहरणार्थ, जमा खर्च किंवा अंदाजपत्रक यांचा नमुना तयार करून द्यावा. उद्योगधंद्याचे स्थानिकीकरण स्पष्ट करताना विशिष्ट उद्योगधंदे विशिष्ट ठिकाणी एकवटले आहेत हे रंगाचा वापर करून नकाशाद्वारे स्पष्ट केलेले असल्यास विद्यार्थ्यांना तो भाग समजण्यास मदत होईल. पुढचा नंबर आहे 6. सद्गुणांचा विकास. विषय जरी वाणिज्य असला तरी सद्गुण कसे विकसित करता येतील त्याकडे लक्ष द्यावे. जसे व्यापार घटक लिहिताना सचोटी, प्रामाणिकपणा, संघटन, परस्परावलंबन इत्यादी गुण विकसित करणारे लिखाण असावे. तसेच अंदाजपत्रक, जमा खर्च, बचत यातून काटकसरीचे महत्त्व बिंबवावे. लघु उद्योग, कुटीर उद्योगातून श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व बिंबवावे. पुढचा मुद्दा आहे आर्थिक परिस्थितीचे यथार्थ चित्रण. वाणिज्य विषयातून आपल्या राष्ट्राच्या खऱ्या आर्थिक स्थितीचेच वर्णन करावे, जेणेकरून विद्यार्थी आर्थिक समस्येशी परिचित होतील व त्या सोडवण्यासाठी प्रवृत्तही होतील. यातला शेवटचा मुद्दा आहे मुद्रण. मुद्रण दृष्ट्या पुस्तक निर्दोष असावे. पाठ्यपुस्तकाद्वारे कोणत्याही व्यक्तीचा वा जातीचा, जमातीच्या वा धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. हे झाले आपले पाठ्यपुस्तकाचे अंतरंगाचे मुद्दे. आता आपण पाठ्यपुस्तकाचे बहिरंग बघणार आहोत. आता बहिरंगामध्ये पहिला मुद्दा आहे आकर्षक मुखपृष्ठ. वाणिज्य पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक असल्यास विद्यार्थ्यांना ते उघडून बघण्याची इच्छा होते. परंतु आकर्षक असतानाच ते वाणिज्य विषयाची जाणीव करून देणारे प्रतिकात्मक असतात. म्हणजे जमा खर्च, व्यापार, वाहतूक, उत्पादन, विनिमय यांच्याशी संबंधित असावे. दुसरा मुद्दा योग्य कागद. पुस्तकासाठी वापरण्यात येणारा कागद हा पांढरा शुभ्र, सुबक, घाटणीचा असावा. काळपट, जाडा किंवा फार पातळ असा असू नये. त्यानंतरचा मुद्दा आहे छपाई. पुस्तकाची छपाई सुबक असावी. फार बारीक अक्षर वाचण्यास नकोसे वाटते आणि फार मोठे अक्षरही दिसण्यास बरे दिसत नाही. बघताना प्राप्त होणार नाही, सहजपणे वाचता येईल असा टाईप असावा. छपाई निर्दोष असावी. व्याकरणाच्या चुका त्यात असू नये, कारण शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा विश्वास पुस्तकांवरच असतो. नंतरचा नंबर आहे अनुक्रमणिका. अभ्यासक्रमात घटकांची ज्या क्रमानुसार मांडणी केली असेल
त्याप्रमाणेच अनुक्रमणिका असावी. कोणता उपघटक कोणत्या पानावर आहे हे अनुक्रमणिका पाहताच स्पष्ट समजले पाहिजे. पुढचा मुद्दा आहे संदर्भ ग्रंथ सूची. पुस्तकाच्या शेवटी संदर्भ ग्रंथ सूची असावी, म्हणजे लेखकाने कोणकोणत्या पुस्तकांच्या आधारे पाठ्यपुस्तक लिहिले आहे ते स्पष्ट समजले पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे 6वा, पाठ्यपुस्तकाची किंमत. प्रत्येक विद्यार्थ्याने पाठ्यपुस्तक वापरले पाहिजे, यासाठी त्यांना परवडेल अशीच माफक किंमत ठेवली पाहिजे. तरच प्रत्येक विद्यार्थी पाठ्यपुस्तकाचा दीपस्तंभाप्रमाणे वापर करेल. आपण आता अंतरंग आणि बहिरंग पाहिले. आता आपण पाठ्यपुस्तकातील दोष कोणते आहेत त्याचा विचार करू. हल्ली वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. त्यामुळे इयत्ता 11वीच्या वर्गात विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अर्थातच पाठ्यपुस्तकांची मागणी देखील वाढलेली दिसून येते. मागणी वाढली की स्तर दर्जा घसरण्याचा धोका संभवतो आणि नेमके तेच वाणिज्य पाठ्यपुस्तकाबाबत देखील म्हणता येईल. पहिला मुद्दा आहे स्तर. हल्ली पाठ्यपुस्तकाचा स्तर घसरलेला दिसून येतो, कारण पूर्वी अत्यंत विद्वान तज्ज्ञ व्यक्तीच पाठ्यपुस्तक लिहित. आता वाढत्या मागणीमुळे लेखकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे दर्जा घसरला आहे असे खेदाने म्हणावे लागते. दुसरा मुद्दा आहे मांडणी. घटकाची मांडणी ही विद्यार्थ्यांचे वय, आकलन क्षमता, आवड पाहून केलेली नसते. अमूर्त विचारांचा प्रभाव जास्त असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना समजण्यास जड जाते. पाठ्यपुस्तकाची मांडणी निबंध वजा रटाळ आणि वृक्ष भाषेत असल्याने निरसता जाणवते. पुढचा मुद्दा आहे तिसरा, विषय वस्तू. यातील आकडेवारी अद्ययावत नसते. व्यावहारिक उदाहरणांचा वापर फारच कमी दिसून येतो. त्यानंतरचा मुद्दा आहे आकृत्या, चित्रे यांचा अभाव. जी गोष्ट शब्दाने स्पष्ट होत नाही ती चित्राद्वारे स्पष्ट होते, परंतु वाणिज्य पाठ्यपुस्तकात चित्रांचा वापर जवळजवळ नसतोच. त्यानंतरचा दोषाचा मुद्दा आहे परीक्षेचा प्रभाव. परीक्षेत पास होण्याच्या दृष्टिकोनातून लिहिलेली पुस्तके असल्यामुळे संक्षिप्त आणि त्रोटक असलेली जाणवतात. आणि त्यानंतरचा मुद्दा आहे नवीन अध्यापन पद्धतीचा अभाव. संशोधनांती प्रत्येक घटकासाठी वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर केल्यास विद्यार्थ्याची अध्ययनातील रुची वाढते, परंतु केवळ व्याख्यान पद्धतीचा पुरस्कार करणारे लिखाण पाठ्यपुस्तकात आढळून येते. उदाहरणार्थ प्रकल्प पद्धती, समस्या निराकरण पद्धतीत अनुकूल अशी घटकांची मांडणी नसते. त्यानंतर आहे मुखपृष्ठ. पुस्तकाचे मुखपृष्ठ व बांधणी आकर्षक नसते, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पाठ्यपुस्तकाविषयी नावडच निर्माण होते. त्यानंतरचा मुद्दा आहे वाणिज्य अध्यापनाचे उद्देश. ज्या उद्देशपूर्तीसाठी वाणिज्य विषय शिकवावयाचा आहे त्या उद्दिष्टांची पूर्तता करणारे पाठ्यपुस्तक मुळीच नसते. थोडक्यात आदर्श किंवा उत्तम पाठ्यपुस्तक कसे असावे हे पाहिल्यानंतर नेमके त्याच्या विपरीत दृश्य आपल्याला पाहायला मिळते.
शेवटी पाठ्यपुस्तक एक शिक्षणाचे साधन आहे. ते अध्यापकाची जागा घेऊच शकत नाही. याची प्रत्येक अध्यापकाने आणि भान ठेवून पाठ्यपुस्तकापेक्षा जास्त माहिती व दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे दिली तरच वाणिज्य विषयाचे आकलन विद्यार्थ्यांना यथार्थपणे होऊ शकेल. पाठ्यपुस्तकाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य सरकारने विषय तज्ज्ञ, अनुभवी अध्यापक यांची एक समिती नेमून त्यांच्याकडून पाठ्यपुस्तके लिहून घ्यावी. म्हणजे खऱ्या अर्थाने पाठ्यपुस्तक हे विद्यार्थ्यांची मने जिंकतील व त्यांच्या उपयोगी पडतील. आणि म्हणून चांगल्या वाणिज्याच्या पाठ्यपुस्तकाची उद्दिष्टे, त्याचे अंतरंग बहिरंग हे कसं असलं पाहिजे याविषयीची माहिती आज आपण अभ्यासली आहे.